चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता अनुजा मॅडम खूप चांगला कार्यक्रम घेत आहेत आणि एक नवीन आपल्याला विषय सनातनच्या दृष्टिकोनातून मिळालेला आहे. तर महत्वाचं सुजाता मॅडमनी टाकलंच आहे की आपल्याला या कार्यक्रमातून काय घ्यायचंय. तर आज मॅडम अजून महत्वाचा विषय घेणार आहे महाराष्ट्रातली किंवा भारतातली ज्योतिर्लिंग. तर याचं सायन्स आपण महाशिवरात्रीच्या वेळेला बघितलंय. तो रेकॉर्डिंग कोणीतरी विहंगमच्या युट्यूब वरून पोस्ट करायचा आहे ग्रुपवर. कारण ज्यांनी ते बघितलेलं नाहीये आणि शिवसाधकांसाठी अजून डिटेलमध्ये घेतलं होतं बहुतेक. तर ते काही रेकॉर्डिंग नाहीये, पण जे काही थोडंफार रेकॉर्डिंग आहे ते कोणीतरी ग्रुपवर टाका. आणि हे अनुजा मॅडमना मी सुरुवात करण्यास सांगतेय. मॅडम, अनुजा मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही छान अभ्यास करून येत आहात. तुम्ही सुरू करा. मला आपण काहींनी रेकॉर्डिंग मागितले 2 दिवसाचे, पण मला वेळच नव्हता झाला. तर आज मी केलेले आहेत, पोस्ट केलेले आहेत, पण ते ग्रुपवर टाकायलाही मला वेळ झाला. तर मी आता टाकते. ज्यांनी बघितले नाहीत त्यांनी बघून घ्या. चला मॅडम, करा सुरू. पहिल्यांदा मला वाटतं आपण ज्योतिर्लिंग या विषयावर येण्याअगोदर पहिल्यांदा ते शिवलिंग म्हणजे काय ह्याच्या अगोदर पण आपण या विषयावर भरपूर डिस्कस केलंय किंवा मॅडमनी आपल्याला महाशिवरात्रीच्या कार्यक्रमातही सांगितलंय. तर पहिला ब्रह्मांड आणि शिवलिंग हे एकमेकाशी कनेक्शन आहे या दोघांचं. त्यामुळं आपण त्याच्याकडे जसं की शिवस्वरोदय शास्त्र जे की शिवानं पार्वतीला दिलेलं शास्त्र जे आपण शिकलो. तर या ब्रह्मांडाचा आदी आणि अंत शिव आहे. जरी आपण म्हटलं की ब्रह्मांडाचा उत्पत्ती करता ब्रह्मा आहे आणि पालन करता विष्णू आहे, तरी पण त्याचा पूर्ण स्टार्ट टू एंड सगळं शिव आहे, म्हणजे सगळं शिवतत्व. म्हणून आपण आपल्या श्वासाला शिव मानतो, जे की ज्याच्यावर आपलं ठरतं. म्हणून आपण बघा श्वास बघून पाऊल टाकतो किंवा शिवस्वरोदय शास्त्र अवलंबतो. तर ते कशासाठी? कारण आपण आपल्या शिवाला बसतो, म्हणून आपण बघा बाहेर जायची कुठेच गरज नाही किंवा मंदिरात आणि मूर्त्यांमध्ये देव शोधण्याची गरजच नाही. सगळं इथंच आहे. यात पिंडी त्यात ब्रह्मांडी हा रूल आपल्याला माहिती आहे. त्यामुळं सगळं आत्तापासून म्हणजे किंवा तुम्ही अगोदर पण जे काही ऐकलंय, मंदिरांचं विज्ञान असो किंवा बाहेरच्या काहीही गोष्टी असो, त्या सगळ्या आतमध्ये इम्प्लिमेंट करायच्या स्वतःच्या शरीरात. म्हणूनच बघा ते मंदिरांमध्ये पण त्यांनी ते प्रतीक त्याच्यासाठी दिलं. पूर्वीचे लोक मंदिरात जात होते, वाईट काहीच नाही. आता पण जाण्यात काहीच म्हणजे वाईट काही नाही. पण तिथं पण त्यांना हेच ज्ञान सांगायचं की तुम्ही इकडे बघण्यापेक्षा तिथं पण प्रतिकात्मक 21,600 श्वास किंवा 72,000 नाड्या म्हणजे तुम्ही आत बघा, ते प्रतीक आहे. ते बघून तुम्ही स्वतःकडे बघा आणि आपल्याला जास्तीत जास्त आपली साधना वाढवायला पाहिजे. आणि आपली साधना म्हणजे आपला श्वास. बस तुम्हाला एकदा कळलं की आपल्या बघा म्हणजे ज्यांची गहन साधना त्यांचं ध्यान पटकन लागतं, पण तुम्हाला पहिल्यांदा साधनेत येण्यासाठी श्वास आणि ज्यांचं काहीच नाही करायचं फक्त श्वासावर, पण ते पण इतकं सोपं नाहीये. ज्यांना माहितीये जे ध्यान करतात त्यांना ध्यान पटकन लागतं का? जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा काय काय विचार येतात, जे कधीही आठवत नाही ते सगळं ध्यानात बसल्यावर आठवतं. त्यामुळं श्वास आणि शिव. तर आपण आज बघणार होतो शिवलिंग आणि ब्रह्मांड. या ब्रह्मांडाचं म्हणजे ब्रह्मांड जितकं विशाल आहे तितकं रहस्यमय. आणि आपल्याला माहित आहे हे जसं आपण ब्रह्मांड म्हणतो तशी अनेक ब्रह्मांड आहेत. तर ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू, आकाशगंगेचा विस्तार, म्हणजे हे सगळं अनंत आहे, म्हणजे जे की कधीही इन्फानाईट म्हणू शकतो. ज्या गोष्टी की आपण फक्त जसं की आता कोणाला सांगितलं शांती, आपण म्हणू शकतो शांतीबद्दल निबंध लिहा. पण शांतीबद्दल निबंध लिहिण्यापेक्षा ती शांती म्हणजे काय, ते पीस म्हणजे काय हे जास्त अनुभवू शकतो. तसंच ह्या शिवलिंगाचं आहे. म्हणून बघा मॅडमनी सांगितलं होतं की तुम्ही शिवलिंगावर जाऊन पाणी वगैरे घालून कर्मकांड, म्हणजे मी आता गोव्यात इतकं काही नव्हतं, पण इथं नाशिकमध्ये खूप जास्त म्हणजे लहान लहान मुलं पण आहे ना, म्हणजे शाळेला जाण्याच्या अगोदर पाणी घेऊन त्या पिंडीवर वाहायला जातात. आणि आमच्या इकडं म्हणजे कोल्हापुरात पण की पुजाऱ्यांनी एकदा पिंडीला पूजा केली की त्याला टच करायला नाही देत आमच्या इकडे, पण इथं सर्रास सगळे लोक पिंडीला हात लावून वगैरे किंवा पाणी घालतात. तो त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. पण याच्या मागचं काय हेतू काय आहे, आपण त्या तत्वाशी जोडले. त्या कर्मकांडाला तुम्ही बाजूला ठेवा.
कर्मकांड यासाठी लावून दिलं की तुम्ही रोज करा. जसं की तुम्हाला रोज कोणी सांगितलं की तू रोज या टायमिंगला देवळात जा, तुला जे हवं ते मिळेल. आपण जाणार नाही का? 100% जाणार. जर आपल्याला हवी ती वस्तू मिळेल. सेम तेच आपण तर आपल्याला जे काय हवं आहे ते आपण आपल्या श्वासाबरोबर ठराविक टाइमला, ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी मांडी घालून तुमच्या श्वासाला अनुभवा. बस एवढंच करा. तर आता शिवलिंगाचं बघा. म्हणजे पहिली गोष्ट, हा शिवलिंग हे फक्त दगड नाहीये, ते ती एक ऊर्जा आहे. आणि पहिले तर शिवलिंग हे ग्रॅनाइटचं असतं. त्यामुळं काल आपण बघितलं मंदिरांमध्ये जे ग्रॅनाइट पासून बनलेले मंदिर आहेत, त्यांची ऊर्जा काय आहे ते. तर त्यात चेतना आणि ब्रह्मांडाचा मार्ग आहे. बघा, शिव म्हणजे काय? शिव म्हणजे जो रूप, वेळ आणि मृत्यूच्या पलीकडे आहे. म्हणजे सगळ्याच्या परे, जे की शिवतत्व आपण म्हणतो त्याला. आणि लिंग म्हणजे काय? ज्याचा लिंग म्हणजे संकेत किंवा ऊर्जेचं केंद्र आपण म्हणू शकतो, म्हणून ते शिवलिंग. आता आपण थोडस ना त्या शिवलिंगाच्या आकाराकडे येऊया. सगळ्यांनी शिवलिंग म्हणजे पिंड बघितली आहे शंकराची, कशी असते? ते एक लिंग असतं, बाजूने असं म्हणजे पाणी जाण्यासाठी. तर त्याचा मतलब काय आहे? ऍक्च्युली हे शिवलिंग म्हणजे शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे. मग ते तुम्ही म्हणजे इमॅजिन करू शकता किंवा तुम्हाला माहिती असेल. शिव म्हणजे म्हणजे आपला पुरुष किंवा जे आपण जरी आपल्या घरी बघत असतो, किंवा शिव म्हणजे पुरुष तत्व, आणि त्याच्या खालचा भाग आहे तो शक्ती तत्व, स्त्री तत्व. आणि जेव्हा शिव शक्तीचं मिलन म्हणजे ती एक पिंड आहे, शिवलिंग आहे, आणि त्यातून जी ऊर्जा निर्माण होते, जसं की पुरुष आणि स्त्रीच्या संयोगातून नवीन अंकुर किंवा नवीन बीज किंवा पुनर्निर्मिती होते. तसंच त्या प्रकारेच आपण त्याला घेऊ शकतो. तर तो एक प्रकार. दुसरा प्रकार, शिवाच्या म्हणजे पिंडीपासून जी ऊर्जा मिळते ती डायरेक्ट ती आपल्याला आपली चेतना जागृत करणारी असते. याचा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल ना, तर म्हणजे शंकराच्या मंदिरात जायचं आणि पिंडीच्या समोर, म्हणजे तुम्हाला जिथं कम्फर्टेबल आहे तिथं बसायचं, डोळे बंद करायचे, आपोआपच बरं डोळे नाही बंद करायला वाटले, जस्ट त्या पिंडीच्या समोर जाऊन शांतपणे उभं राहायचं. तुम्हाला आपसूक त्या ऊर्जेची अनुभूती येईल. तर हे आहे पिंडीचं किंवा शिवलिंगाचं महत्व. तर ही पिंड अस्तित्वात कशी आली? तर पहिली गोष्ट, ब्रह्मा म्हटले की मी या पृथ्वीचा उत्पत्ती करता आहे, मी श्रेष्ठ आहे. विष्णू म्हणाले की मी पालन करता आहे आणि मी श्रेष्ठ आहे. तर त्या दोघांमध्ये वादविवाद झाला म्हणू शकतो. मग काय झालं? भगवान शंकर आले आणि ते म्हटले की तुम्ही म्हणजे त्यांनी एक प्रकाशाचा स्तंभ प्रकट केला आणि सांगितलं ब्रह्मांना की तुम्ही ह्याचा स्टार्ट कुठं आहे, आणि विष्णूंना सांगितलं याचा एंड कुठं आहे ते मला सांगा. मग ही गोष्ट सगळ्यांना माहिती असेल. तर ब्रह्मा गेले हंस त्यांचा हंस हे वाहन घेऊन, आणि खूप म्हणजे स्वर्गात गेले किंवा वरती गेले, आणि त्यांना काय त्याचं टोक सापडलं नाही. विष्णू तसंच पाताळात गेले आणि त्याचा म्हणजे अंत कुठं आहे हे बघायला. खूप थकून झाल्यावर त्यांना कळलं की याचा आधीही नाही अंत नाही. त्यांना कळून चुकलं की आपला अहंकार आहे हा, की आपल्याला वाटतं आपण. म्हणजे जेव्हा पृथ्वी आकाश काही नव्हतं तेव्हाची गोष्ट आहे. त्यावरून अहंकार त्यांना निर्माण झाला होता. तर त्या प्रकाशस्तंभ जो निर्माण झाला, तो प्रकाशस्तंभ जे त्याच्यात अंत नव्हता आणि आधीही नव्हता, तो प्रकाशस्तंभ म्हणजे शिवलिंग. तर त्या प्रकाशातून मग त्यांना कळलं की आपल्याला म्हणजे आपला अहंकार आलाय, म्हणजे ब्रह्मांनाही कळलं आणि विष्णू. त्यामुळे त्यांनी तो अहंकार नष्ट झाला त्यांचा. मग त्या शिवलिंगातून, त्या प्रकाशस्तंभातून शिवलिंग प्रकट झालं, आणि तो प्रकाशाचा स्तंभ हा तेजोमय स्तंभ म्हणजे महाशिवरात्री म्हणून आपण साजरी केली जातो, म्हणजे शिवलिंगाची पूजा करतो. त्याच्या पुढचा भाग आपण आता बघूया. हा झाला कथेचा भाग किंवा गोष्टीचा भाग. याच्या पुढची याची वैज्ञानिक रचना आणि ऊर्जा कशी आहे ते बघूया. बघा, शिवलिंगाचा आकार ओव्हल शेप असतो, अंडाकृती असतो.
आपल्या पृथ्वीचाही आकार पूर्ण गोल नाही, ओव्हल शेप आहे, अंडाकृती आहे. तर हा ओव्हल शेप ऊर्जा वितरणासाठी एकदम म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन साठी एकदम बेस्ट मानला जातो. उपरी भाग म्हणजे तो शिवलिंगाचा वरचा भाग आहे, तो चेतन स्वरूप आहे, शिवाचं निराकार आणि चेतन स्वरूप. आणि खालील पीठिका म्हणजे ज्याचा बेस म्हणतो ती आहे शक्तीचा आधार. तसंच शिवलिंगावर आणि कंटिन्युअस शिवलिंगातून ऊर्जा प्रकट होत असते किंवा ऊर्जा तयार होत असते. मग त्या ऊर्जेचं किंवा तापमान वाढतं असं म्हणू शकतो, किंवा त्या ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी संततधार जलधार किंवा दुधाची धार किंवा जलाची धार त्या पिंडीवर सोडली जाते. का? कारण ऊर्जेचा ताप त्यामुळे संतुलित होतो, ती शीतल आणि सौम्य होते, त्यामुळे इला पिंगळा आणि सुषुम्ना नाडी जागृत होते. बघा, जे डिस्कशन ग्रुपवर आहेत, काल मॅडमनी एक ग्रुपवर शेअर केला होता माझ्या मते व्हिडिओ, तर त्यामध्ये हे सगळी माहिती आहे. आणि ग्रॅनाइट दगड, ग्रॅनाइटचा दगड काय करतो, ब्रह्मांडातली ऊर्जा अट्रॅक्ट करतो. जसं पिरॅमिड कसा करतो, जर टोक कसा ऊर्जा खेचून घेतो, तसा तो ग्रॅनाइटचा दगड ऊर्जा अट्रॅक्ट करतो आणि संपूर्ण त्या दगडाच्या सभोवताली ऊर्जेचा प्रवाह, वर्तुळाकार प्रवाह तयार करतो. तसंच शिवलिंग नेहमी उत्तर दिशेला स्थापित केलं जातं. त्यामुळे काय होतं बघा, दक्षिणोत्तर ही पृथ्वीची चुंबकीय म्हणजे दिशा आहे. त्यामुळे आपण झोपताना पण दक्षिणोत्तर झोपतो. तसं तर आपल्या बॉडी आणि पृथ्वीच्या चुंबकीय प्रवाहाशी कनेक्शन होण्यासाठी ते शिवलिंग पिंड उत्तर दिशेला असते. तसंच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप आपण करतो किंवा हा मंत्र करतो, तर या ओम नमः शिवाय याच्यामधून जी निघणारी ऊर्जा आहे किंवा ध्वनीचा जो हर्ट्ज आहे, म्हणजे ध्वनी मोजण्यासाठी जे एकक वापरतात त्याला हर्ट्ज म्हणतात, फ्रिक्वेन्सी ध्वनीची, तर त्या फ्रिक्वेन्सीने एक ऊर्जा तयार होते. त्यामुळे आपण हा मंत्र म्हणतो. त्याच्यानंतर आता आपण बघूया की हे 12 ज्योतिर्लिंग काय, कोणती कोणती आहेत आणि त्याचं एनर्जी ग्रिड काय, हे खूप महत्वाचं आहे. एनर्जी ग्रिड, 12 ज्योतिर्लिंगाचं एनर्जी ग्रिड मी तुम्हाला एक हे शेअर करते, इमेज शेअर करते, ज्याच्यामध्ये 12 शिवलिंगाचा पॉइंट आहे आणि ते पॉइंट जर एकमेकांना जोडले तर एक ग्रिड तयार होतो. ग्रिड म्हणजे जसं आपण पिरॅमिडच्या ह्याच्यात काढलं बघा, वेगवेगळे आकार काढले होते, तर ते एक ग्रिड म्हणजे भरपूर पॉइंट म्हणजे ऊर्जेचं ग्रिड किंवा पॉवर ग्रिड म्हणतो ना आपण. पॉवर ग्रिड म्हणजे काय, भरपूर सारी ऊर्जा वेगवेगळ्या ठिकाणून एकत्र आणली ते म्हणजे ग्रिड. तसंच हे ऊर्जेचं ग्रिड तयार होतं या 12 ज्योतिर्लिंगामध्ये. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 12 मधली 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की म्हणजे हे जे क्षेत्र आहे महाराष्ट्र, हे या म्हणजे महाराष्ट्रात ऊर्जा किती आहे. म्हणून बघा, बाकीच्या राज्यांपेक्षा तुम्हाला म्हणजे जर कोणी अर्थशास्त्राचं वगैरे माहिती असेल तर संपूर्ण देशात जे उत्पन्न जातं ना देशाचं, प्रत्येक राज्याकडून सरकारला म्हणजे मेन केंद्र सरकारला काही उत्पन्न मिळतं, तर सगळ्यात जास्त उत्पन्नाचा वाटा महाराष्ट्रातून आहे. कारण महाराष्ट्रात खूप सारे उद्योगधंदे, भरभराट, समृद्धी हे सगळं महाराष्ट्रात आहे. तर याचंही एक कारण आहे की महाराष्ट्रात 12 पैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत. तर आता बघूया ती पहिल्यांदा कोणती 5 ज्योतिर्लिंग आहेत. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये पहिलं आहे गुजरात मधलं सोमनाथ, दुसरं आहे आंध्र प्रदेश मधलं मल्लिकार्जुन, तिसरं आहे मध्य प्रदेश मधलं उज्जैन मधलं महाकालेश्वर. त्याच्यात नंतर मध्य प्रदेश मध्ये पण ओंकारेश्वर, उत्तराखंडचं केदारनाथ, महाराष्ट्रातलं भीमाशंकर, उत्तर प्रदेश मधलं काशी विश्वनाथ, परत महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वर, झारखंड मधलं वैद्यनाथ, गुजरात मधलं नागेश्वर, तामिळनाडूचं रामेश्वरम आणि महाराष्ट्रातलं कृष्णेश्वर. तर या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं आपण स्थान महत्व आणि वैज्ञानिक महत्व जाणून घ्या. पहिलं तर ही जी 12 मंदिरं आहेत ती पृथ्वीच्या जिओमॅग्नेटिक लाईनवर येतात. म्हणजे जिओमॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय बलरेषा, त्यामुळे म्हणजे चुंबकीय बलरेषा म्हणजे जिओमॅग्नेटिक लाईन म्हणजे बघा, मॅग्नेटिक इफेक्ट जिथं तुम्हाला जास्त मॅग्नेट काय करतं, अट्रॅक्ट करून घेतं, ठीक आहे. तसाच इफेक्ट या पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाच्या जी स्थान आहेत तिथं तुम्हाला अनुभवायला मिळतं. नैसर्गिकरित्या
सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इथं निर्माण होतोय. त्यामुळं बघा, त्या स्थानावर गेल्यावर आपोआपच शांत वाटेल, मन एकाग्र होईल किंवा तुम्हाला एकदम छान वाटेल तिथे गेल्यावर. तर हे कशामुळं? हे आहे त्याचा भौगोलिक रिझन. कारण याचं जीपीएस लोकेशन प्रमाणे ही 12ही स्थानं जिओमॅग्नेटिक ग्रीडवर आहेत, पृथ्वीच्या, ना की भारताच्या, फक्त पृथ्वीच्या विशिष्ट चुंबकीय रेषांवर आहेत बांधलेली. दुसरं म्हणजे भूगर्भीय रचना आणि जलस्रोत. बघा, अनेक ज्योतिर्लिंग ही शक्यतो प्रमुख नद्यांच्या उगमस्थानी किंवा जलस्थानी आहेत, जसं की त्र्यंबकेश्वर, गोदावरी नदी, जी की पश्चिम भारतातील, म्हणजे दक्षिण आपली पश्चिमेकडची सर्वात, जशी भारतातली सर्वात मोठी गंगा आहे तशी आपली पश्चिम भागातली किंवा या भागातली सर्वात मोठी नदी गोदावरी, म्हणजे तिला पश्चिमेकडची गंगा असं म्हणतात. इव्हन नाशिकमध्ये तुम्ही गोदावरीला कोणी गोदावरी म्हणतच नाही, तिथं गंगाच म्हणतो. गंगेला घाटावर जायचंय तेव्हा आम्ही गोदावरी घाट म्हणत नाही, गंगा घाटच म्हणतो. त्यामुळे ती, जसं की त्र्यंबकेश्वरचा उगम म्हणजे त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम आहे. भीमाशंकर मध्ये भीमा नदीचा उगम, ओंकारेश्वर मंदिर मध्य प्रदेशात इथं नर्मदा नदीचा उगम. यामुळे काय आहे बघा, आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरात 70% पाणी आहे, बाहेरही 70% पाणी. पाण्याचा आपल्याच्यावर काय परिणाम होतो, म्हणून बघा आपण व्हर्टेक्स वॉटर पितो किंवा वॉटर अफर्मेशन करतो, त्याचा कसा परिणाम होतो. तर याही 12 ज्योतिर्लिंगावर त्या जलस्रोतांचा प्रभाव खूप आहे. तर त्या पाण्याचा प्रवाह आणि खडकांची रचना एकत्र येऊन तेथील वातावरणात मायक्रो व्हायब्रेशन निर्माण होतात. मायक्रो व्हायब्रेशन म्हणजे सूक्ष्म जलतरंग किंवा सूक्ष्म तरंग, सूक्ष्म लहरी, व्हायब्रेशन. जसं ओंकार म्हणताना आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात, तसाच इथे फक्त आपलं काय होतं माहितीये का, याच्यावर म्हणजे त्या ज्योतिर्लिंगाकडे किंवा कुठल्याही देवस्थानाला गेल्यावर आपण काय करतो, कर्मकांड म्हणजे त्या पिंडीवर फुलं वाहणं आणि त्याच्यात जास्त हे करतो. त्यामुळं आपण ही ऊर्जा अनुभवू शकत नाही जास्त वेळ. म्हणजे या अगोदर बघा, म्हणजे माझं सांगते मी, या अगोदर आम्ही मंदिरात जायचो लाईन मध्ये उभं राहायचो 5-5 तास. पुढे गेल्यावर ते पुजारी ढकलून असे पुढे घ्यायचे, काय दर्शन आणि काय. पण असं नाही, आता जेव्हापासून कळलंय तेव्हा आपण, म्हणजे मी तर शक्यतो लाईन मध्ये थांबतच नाही. गर्भगृहात किंवा सभा मंडपात जिथं मोकळी जागा मिळेल ना, तिथं बसून ध्यान करायचं. 100 नव्हे, तुम्ही ऊर्जेचा अनुभव येतोच, म्हणजे जे ध्यान करणारे असो अथवा नसो. तर हा आहे तिथल्या लोकेशनचा किंवा त्या स्थानाचा इफेक्ट असं म्हणू शकतो. त्यानंतर सोमनाथ मंदिर, ज्यांनी कोणी गुजरातचं सोमनाथ मंदिर बघितलं असेल तर त्यांनी बघा, त्या मंदिराच्या बाहेर एक बाणस्तंभ आहे आणि तो बाणस्तंभ म्हणजे त्या बाणस्तंभावर असा पृथ्वीचा गोल आहे आणि त्याला एरो काढलेला आहे एका बाजूला. त्याचा अर्थ आहे त्या स्तंभाच्या रेषेत सोमनाथ पासून दक्षिण ध्रुवापर्यंत, म्हणजे पृथ्वी बद्दल बोलतोय, भारताचं नाही तर सोमनाथ पासून अंटार्क्टिका खंड आहे ना, अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीचं लास्ट दक्षिण ध्रुवापर्यंत, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तर त्या सोमनाथ पासून दक्षिण ध्रुवापर्यंत मध्ये जमिनीचा एकही तुकडा नाही. हे तुम्ही जीपीएस वर पण बघू शकता. जीपीएस वर टाका तुम्ही आणि सॅटेलाइट व्ह्यू करा किंवा जिओग्राफिकल व्ह्यू करा. जिओग्राफिकल व्ह्यू तिथे असतं जीपीएस, जे ट्रॅफिक व्ह्यू करतो ना, त्यामुळे घरं वगैरे दिसतात, रस्ते दिसतात. जिओग्राफिकल व्ह्यू मध्ये तुम्हाला ना डोंगर, नदी असं सगळं दिसतं. आणि ते सोमनाथच्या त्या स्तंभापासून ते दक्षिण अंटार्क्टिका दक्षिण ध्रुवापर्यंत मध्ये जमिनीचा एकही तुकडा नाही. त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला समुद्र किंवा पाण्याचे जलसाठे आहेत. म्हणजे प्राचीन काळात उपग्रह किंवा आधुनिक नकाशे नसतानाही हे म्हणजे भौगोलिक ज्ञान म्हणजे आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिले. त्याच्यानंतरच आहे महाकालेश्वर. कालच आपण बघितलं महाकाल म्हणजे उज्जैनचे महाकालेश्वर, जे की जेव्हा ग्रीनिच मीन टाइम जीएमटी ती नव्हती अस्तित्वात, त्यामुळे टाइम, तर ही उज्जैनचं ते महाकालेश्वर आहे किंवा उज्जैन हे शहर आहे ते टाइम लाईन म्हणजे प्राईम मेरिडियन मानलं जायचं. प्राचीन भारताचा प्राईम मेरिडियन, शून्य रेखांश, म्हणजे तिथून टाइम मोजण्यासाठी ती प्राईम जीएमटी वापरतो, तसं ते शून्य रेखांश मानलं जायचं. त्यामुळे महाकालेश्वर मंदिर हे कर्कवृत्त, बघा आपल्या भारताच्या मध्यातून जाणारं कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर,
आणि प्राचीन शून्य रेखांशाच्या छेदनबिंदूजवळ, म्हणजे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की हा भारत आहे, त्याच्या बरोबर मध्यातून आडवी रेषा जाते, ते आहे कर्कवृत्त. जर तुम्ही रेखावृत्त, कर्कवृत्त म्हणजे रेखावृत्त, अक्षवृत्त तुम्हाला माहिती असेल तर ते आडवं भारताच्या मध्यातून जाणारं कर्कवृत्त आणि ती प्राईम मेरिडियन, ते दोघं जिथं छेदतात तो पॉइंट म्हणजे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर आहे. त्यामुळं टाइम मेजरमेंट आणि खगोलशास्त्रात म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने उज्जैन हे केंद्रस्थान होतंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय, की ह्या ज्योतिर्लिंगाची रचना आणि त्यांची भौगोलिक स्थानं हे केवळ मंदिराचं वास्तुशास्त्र किंवा विधी पूजा याच्यासाठी मर्यादित नाहीये. म्हणजे आपला नैसर्गिक ते स्पेशली ना नेचरशी कनेक्टेड, नैसर्गिक ऊर्जा प्रवाह, पाण्याचे जलस्रोत आणि त्यांचं भौगोलिक स्थान, या सगळ्यांचा अभ्यास करून त्या काळात, प्राचीन काळात जेव्हा कधी मंदिरात आणि माझ्या म्हणजे जेवढं अभ्यासात आहे किंवा वाचनात आहे, ही सगळी मंदिरं 8व्या शतकाच्या अगोदरची आहेत. बघा, त्या सोमनाथ मंदिरावर आपण पहिल्या दिवशी नूतन मॅडमने सांगितलं, त्या सोमनाथ मंदिरावर कितीही हल्ला झाला तरी सुद्धा ते अजून म्हणजे तिथं आहे ऊर्जा, किंवा तिथं आपण मानतो. त्याच्यानंतर परत त्याची पुनर्निर्मिती, मग त्यावेळी त्यांनी सांगितलं, बरोबर होतं की ती ज्या ऊर्जा स्थान आहेत ना, त्या ऊर्जा केंद्रांवर आघात झाला. मग मला असं म्हणजे म्हणजे माझा असा प्रश्न मला स्वतःला वाटायला लागला, की म्हणजे आपलं मंदिरांचं शास्त्र किंवा इतकं गर्भित आहे, गृहीत आहे, म्हणजे इतकं गूढ आहे, मग आपल्याला का बरं नाही कळलं आतापर्यंत, किंवा आपण का माहिती करून नाही घेतली? जसं बघा, बाकीच्या धर्माचे लोक त्यांच्या धर्माबद्दल किती अवेअर असतात, किंवा ते, बरं तो झाला म्हणजे विषय, ठीक आहे की म्हणजे ऊर्जा खंडन करण्यात आली किंवा ते सगळं ठीक आहे, पण आत्ता आपल्याला माहिती झालंय ना, त्यामुळं आत्तापासून आपण म्हणजे जे आपल्याला शक्य आहे तेवढं घरी बसून, आणि जसं सुजाता मॅडमनी पण लिहिलं आणि काल पण मॅडमनी सांगितलं की आत्ता ना बाहेर कुठं फिरायची म्हणजे वेळ नाहीये. मंदिरांचं दर्शन भले ठीक आहे आपण आता जाणून घेतोय, हे आपल्या माहितीसाठी, ज्ञानासाठी. का? कारण आपल्याला म्हणजे अभिमान पाहिजे या गोष्टीचा, की आपल्याकडे इतकं सारं आहे आणि त्याबद्दल ग्रॅटिट्यूड. यासाठी बघा, म्हणजे मला असं वाटलं, माझे नक्षत्र देवता पितर आहेत. मी माझ्या पितरांचं खरंच म्हणजे मला इतकं भरून येतं ना, किती आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलंय. त्यांच्यामुळे आपण आहोत. तर हे सगळं आपल्या पूर्वजांचे आपण खूप ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला पाहिजे. आणि अ, आता खरोखर म्हणजे जरी ज्योतिर्लिंगाची ऊर्जा आहे, सगळं आहे, हे सगळं असतानाही आत्ता ही वेळ नाहीच आहे घरातून बाहेर पडण्याची. आता जे काही करायचंय ना, ते घरात राहून स्वतःवर काम करून तुमचं ध्यानाचं आसन, तुमची ध्यानाची जागा, तुमचं घर आणि तुमची ठराविक वेळ, हेच तुम्हाला आता तारून नेणार आहे. म्हणजे आता जरी तुम्ही कर्मकांड वगैरे करत असाल तरीही, जसं बघा आपण ते आता उद्या आषाढी एकादशी, आणि प्रत्येक दिवसाचं म्हणजे प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. बघा, परवा दिवशी माझ्या मते काल आपलं सेशनचा हा तिसरा दिवस आहे सनातन पंचभूताचा, त्या सुरू झाला त्या दिवशी तो पहिला दिवस होता आणि त्या दिवशी स्वाती नक्षत्र होतं. तर अचानक आठवलं, स्वाती नक्षत्र म्हणजे काय? हा, स्वाती नक्षत्राचा पाऊस. बघा, शिंपल्यात स्वाती नक्षत्राचा पाण्याचा थेंब पडला की त्याचा मोती होतो. मग असं जाणीव झाली की मग त्या मोत्याकडे जायचं का? नाही. मला जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा मोती माझ्या आतमध्ये गेला, आणि म्हणजे त्या पाण्याचा थेंब माझ्या आतमध्ये गेला, त्याचा मोती बनणार आहे. हे सगळं आत्ता आपण बाहेर काहीच बघायला जायचं नाही, सगळं स्वतःशी आतमध्ये रिलेट करायचं. आणि हे सगळं तुम्ही ना तुमच्या पद्धतीने घ्या. म्हणजे बघा, आपले टेक्निक पण आहेत, आपण खूप सारं ज्ञान घेतलंय, पण कुठलं ज्ञान तुम्हाला रेझोनेट होतोय किंवा जे काय तुम्हाला क्लिक होतं म्हणतात ना, ते जे क्लिक होतंय ना त्याच्यावर भर द्या, किंवा त्याच्या आतमध्ये किंवा त्याचा खोल अर्थ काढण्याचा प्रयत्न करा, असं मला वाटतं. आता आपण बोलूया आपल्या महाराष्ट्रातल्या 5 ज्योतिर्लिंगांबद्दल. तर महाराष्ट्रातलं म्हणजे त्र्यंबकेश्वर. हा, पहिल्यांदा आपण ती बाहेरची बघा, मल्लिकार्जुन जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे. हा, आणि
सोमनाथ जे की पहिलं म्हटलं जातं ज्योतिर्लिंग, हे पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हे भव्य मंदिर वसलेलं आहे. ह्याची पौराणिक कथा आहे की चंद्रानं दक्ष राजाच्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी इथं तपश्चर्या केली आणि जिथं तपश्चर्या केली तिथं तो बाणस्तंभ आहे. दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे, श्रीशैलम इथं कर्नूल डिस्ट्रिक्ट मध्ये आणि हे कृष्णा नदीच्या काठी वसलेलं आहे आणि श्रीशैलम पर्वतावर वसलेलं आहे. या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव असं शिवलिंग आहे जिथं की शिव आणि शक्ती हे दोन्ही एकत्र विराजमान आहे. शक्ती म्हणजे इथं भ्रमरांबा देवी जी की 51 शक्ती, जसं आपण 3.5 शक्तीपीठ मानतो तसं पण संपूर्ण देशात 51 शक्तीपीठ आहेत. त्या शक्तीपीठांपैकी एक आहे आणि दोन्ही एकत्र विराजमान आहे. त्यामुळे हे एक दुर्मिळ स्थान आहे जिथे की शिव आणि शक्तीचं म्हणजे एकत्र आहे. तिसरं म्हणजे महाकालेश्वर जे की उज्जैन, ज्याच्याबद्दल आपण बघितलं, जे महाकाल म्हणजे जे काळाचे स्वामी, वेळेचे स्वामी मानले जातात आणि इथली भस्म आरती प्रसिद्ध आहे आणि इथं म्हणजे प्राचीन काळापासून उज्जैन हे खगोलशास्त्राचं केंद्र मानलं जातं. आता कसं नासा वगैरे म्हणतो ना अंतरिक्ष अंतराळासाठी, तसं पूर्वीच्या काळी आपल्या प्राचीन भारतामध्ये उज्जैन हे खगोलशास्त्राचं केंद्र होतं. त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश मधलं ओंकारेश्वर जे की रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये सॉरी जे की खंडवा जिल्ह्यामध्ये येते मध्य प्रदेशच्या आणि नर्मदा नदीच्या मांधाता बेटावर आणि या बेटाचं वैशिष्ट्य म्हणजे जर ड्रोनच्या साह्याने किंवा टॉप व्ह्यूने आपण हे जर बघितलं, वरतून बघितलं तो डोंगर किंवा ते बेट बघितलं तर त्या बेटाचा आकार ओम सारखा आहे आणि त्या ओममुळे म्हणजे सपोज असं इमॅजिन करा हा डोंगर आहे आणि तो ओमच्या आकाराचा आहे आणि इथे नर्मदा नदी आहे ना, इथं या डोंगराला वळसा घालून त्या नर्मदा नदीचे 2 भागात विभाजन होते आणि 2 भागात म्हणजे वेढा काढून ती त्या बेटाला वेढा काढते आणि इथं ते ओंकारेश्वर मंदिर आहे. नंतर 5वं आहे केदारनाथ जे की उत्तराखंड मध्ये मॅडम, हिमालयातलं सॉरी, मंदाकिनी. 1 मिनिट मॅडम. फक्त तुम्ही थोडस ह्याचं म्हणजे उज्जैनचं ते काय ते भस्म आरती संबंधी काही म्हणजे आहे का उल्लेख? एक जाणीव म्हणजे आहे, मला माहिती आहे, पण आहे का ते म्हणजे थोडस काही त्याचा उल्लेख आहे का, तर सांगू शकत असाल तर बघा म्हणजे. हा, तो भस्मारती म्हणजे ती भस्मारती फेमस आहे. मग मी ऍक्च्युली त्याच्याकडे जास्त पॉइंट आउट फक्त तेवढाच पॉइंट घेतलाय मी, त्याच्यात काय जास्त खोलात शिरलेली नाही. बरं खरं बरं, असू दे सांगायचं मॅडम. तर ओके, हो हो, हा आलं लक्षात. ओके. हा त्यानंतर उत्तराखंड जे की हिमालयातल्या मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. हे सगळ्यात सांगायचं उंचीवरचं असेल तर सर्वोच्च. तुम्ही नंतर सांगू शकता. ज्यांना ज्यांना ऍड करायचंय ना हा ते नंतर नंतर सांगू शकतात. हा, हो स्मिता करा मॅडम, कंटिन्यू. तुम्हाला हा, अजून काही माहिती असेल याच्यापेक्षा जास्त तर म्हणजे सगळ्यांनाच मिळेल ती तर. जे उलट जे कोणी चर्चा झालेली भेट देऊन चांगली. आले हम्म. भेट देऊन आले त्यांना जास्त माहिती असेल. त्यानंतर हे हिमालयातलं केदारनाथाचं तर सगळ्यांना माहिती आहे की महाभारतानंतर पांडवांनी शिवाच्या कृपेसाठी प्रार्थना केली होती आणि मोक्षाला जाण्यासाठीचा हा त्यांचा मार्ग म्हणजे स्वर्गारोहणीचा मार्ग इथून त्यांना मिळाला होता. तर हे महत्वाचं मंदिर आहे जे की 6 महिने बंद असतं बर्फामुळे. त्याच्यानंतर आहे भीमाशंकर, ते पुण्यात आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये दाट जंगलात किंवा अभयारण्यात ते वसलेलं आहे. भीमा नदीचं उगम स्थान आहे आणि इथल्या मंदिराची रचना हेमाड आणि नागरपंथी आहे. असं मानलं जातं की त्रिपुरासूर राक्षसाचा वध केल्यानंतर शंकरांनी इथं विश्राम केला होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर 7वं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ, उत्तर प्रदेशमध्ये आहे, जे की काशी वाराणसी जिला आपण काशी म्हणतो, काशी विश्वेश्वर. तर वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पवित्र तटावर वसलेले हे जगातील जगातील सर्वात प्राचीन मंदिर आहे किंवा त्याला जिवंत नगरी आहे असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात जगातील, नाही फक्त भारतातील, हे अंडरलाईन करण्यासारखं आहे. त्याचं असं म्हणजे मानलं जातं की ही जी काशी आहे ना वाराणसी, जी वसलेली आहे ती शंकराचं जे त्रिशूळ आहे त्या महादेवाच्या त्रिशूळावर वसलेली आहे. म्हणून बघा इथं मोक्षासाठी जे कोणी मरणासन्न अवस्थेला टेकले असतात त्यांना तिथं ठेवतात, की असं मानलं जातं की तिथं गेल्यावर त्या आत्म्याला
मोक्ष मिळतो. त्याच्यानंतर 8वं स्थान आहे नाशिक महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वर, जे की ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या पायथ्याशी आहे, जिथं गोदावरी नदीचा उगम स्थान आहे. या पिंडीमध्ये म्हणजे या पिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ना त्याच्या आतमध्ये 3 लहान लहान लिंग आहेत, जे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं प्रतीक मानले जातं. आणि जसं सांगितलं तसं दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरीचं उगम स्थान आहे. आणि ज्या पवित्र ठिकाणी कुंभमेळा भरतो, प्रयागराज तसं, आणि अजून काय तसं मी विसरले. आणि तसंच नाशिकला दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यानंतर 9वं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ, जे की झारखंडच्या देवघर इथं आहे. ह्याला वैद्यनाथ, वैद्य म्हणजे डॉक्टर, किंवा ह्याला बाबाधाम किंवा वैद्यनाथ धाम असं म्हणतात. म्हणजे हे या शिवलिंगाकडं म्हणजे जे लोक आजाराने किंवा दुःखानं पीडित आहेत, त्यांचं म्हणजे असं आख्यायिका आहे की ते त्यांना तिथं गेल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर कसं बरं वाटतं, तसं या वैद्यनाथ शिवलिंगाकडे गेल्यावर त्यांचे दुःख आणि रोग बरे होतात. याची आख्यायिका म्हणजे रावणानं म्हणजे लंकेत त्याच्या आईसाठी लंकेत नेण्यासाठी जे शिवलिंग मिळवलं होतं शिवाची आराधना करून, तर ते प्रवासात इथं स्थापन झालं. आपण म्हणतो ते महाबळेश्वरला झालं, ते पण आहे. तर एक्झॅक्ट ही काय माहिती नाही, ही फक्त आख्यायिका आहे, नक्की नाही माहिती. 10वं आहे नागेश्वर, जे की गुजरात जवळ आहे, द्वारका जवळ. द्वारका आणि द्वारका बेटाच्या मार्गावर आहे. शिवपुराणानुसार हे नागांचे ईश्वर म्हणून इथं म्हणजे पूजले जातात. म्हणजे विषबाधा किंवा भीती आणि सर्व प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीपासून मुक्ती देणारं केंद्र म्हणजे स्थान म्हणून याला ओळखलं जातं. 11वं आहे रामेश्वरम, जे की तामिळनाडूमध्ये आहे, रामनाथपुरम डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. आणि दक्षिण भारतातल्या समुद्र किनाऱ्यावर भव्य मंदिर आहे. बघा, तुम्ही म्हणजे ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, त्याच्यासाठी मी एक भारताचा नकाशा, मोस्ट ऑफ द ही सगळी मंदिरं आहेत ती जल स्त्रोतांच्या जवळ आहेत. रामायणात लंकेवर चढाई करण्यापूर्वी श्रीरामांनी इथं हे वाळूचं शिवलिंग तयार करून शिवाची पूजा केली होती. त्यामुळे उत्तर भारतातलं काशी आणि दक्षिण भारतातलं रामेश्वरम यांची यात्रा म्हणजे एकत्र करणं म्हणजे पुण्यकारक असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे शेवटचं महाराष्ट्रातलं घृष्णेश्वर, जे की संभाजीनगर वेरूळच्या जवळ आहे. याची आख्यायिका म्हणजे अशी आहे, कुसुमा नावाची एक निस्सीम शिवभक्त होती. या स्त्रीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवानं अवतार घेतला तिथे घृष्णेश्वर. ते मंदिर पण इतकं सुंदर आहे, म्हणजे खूप शांत वाटतं तिथं. एकदम आतमध्ये गेल्यावर थंड आहे. माझ्या मते तिथे सगळी माहिती दिलेली आहे मंदिराच्या बाहेर. अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा उद्धार केलाय. त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी त्या मंदिराचा म्हणजे लाल दगडांमध्ये त्यांनी जे काही नवीन बांधकाम आहे, तटबंदी आहे, ती त्यांनी केली. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात जास्त ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत, जी की 5 आहेत. तर ज्यांना न्यूमरोलॉजी वगैरे माहिती असेल त्यांनी या 12 या आकड्याचं महत्व प्रमाणे हे 12च का आहेत, 13 का नाही आहेत, 9 का नाही आहेत, 7 का नाही आहेत, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा, जो की मीही करते. आणि त्यानंतर याचं हे शिवाचं म्हणजे बघा, आपला श्वास म्हणजे शिव आहे. आणि ही ज्योतिर्लिंग, आता आपण ह्या ज्योतिर्लिंगांबद्दल माहिती घेतली, जेव्हा कधी आपण त्याला भेट देऊ यदा कदाचित किंवा नाही जरी दिली, किंवा तुम्ही कधी भेट दिली असेलही, तर त्या ऊर्जेशी म्हणजे त्यावेळेची आणि आताशी तुम्ही कनेक्ट होऊन त्याला आताही कनेक्ट होऊ शकता, त्या मंदिराला, तिथल्या ऊर्जेला. त्यामुळं आपला हेतू आहे की आपल्याला आता हे जे ज्ञान आहे किंवा ही जी ऊर्जा आहे, ही म्हणजे पृथ्वीवर येणार किंवा ब्रह्मांडातली ऊर्जा. आणि या शिवलिंगाचं महत्व म्हणजे हे ब्रह्मांड म्हणजे जसं आपण एक ब्रह्मांड म्हणजे असे अनेक ब्रह्मांड आहेत, तर या सगळ्याचा म्हणजे ज्याचा की इन्फानाइट आहे सगळं, या सगळ्याच जे काही सार आहे ना, हे म्हणजे हे शिवलिंग आहे.
म्हणून आपण शिवशक्तीची पूजा करतो. आता हे सगळे मंदिरं झाल्यानंतर आता आपण बघूया की टेक्नॉलॉजिकल म्हणजे सायंटिफिकली या म्हणजे मंदिरांचं काय. तर इथं ह्या मंदिराचं तुम्हाला जसं सांगितलं जिओफिजिक्स प्रमाणे किंवा हे जिओग्राफिकल म्हणजे पृथ्वीच्या जिओग्राफी म्हणजे चुंबकीय रेषेवर आधार पृथ्वीच्या जिओमॅग्नेटिक लाईनवर ही मंदिर असल्यामुळं इथं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड तयार होतंय आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी क्रिएट होते जी की एकदम हाय असते म्हणून. आणि या विशिष्ट स्थानांवर मानवी मेंदूंच्या लहरी म्हणजे सहजरित्या शांत म्हणजे अल्फा ब्रेन वेव्स इथं शांत होतात. त्यामुळे इथे ध्यान उपासना करताना एकाग्रता लवकर साधली जाते. हे झालं. आणि हे सगळे ऊर्जेचे जंक्शन पॉइंट आहेत. म्हणजे हे कसं म्हणतो माहिती का, जंक्शन म्हणजे तिथं सगळ्या रेल्वेचं जंक्शन कसं असतं, सगळ्या प्रकारच्या रेल्वे येऊन तिथंच थांबतात जंक्शनवर, तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. तसंच हे सगळे ज्योतिर्लिंग म्हणजे ऊर्जेचे जंक्शन्स आहेत जिथं की अल्फा ब्रेन वेव्ज आहेत ना, मानवी मेंदूच्या लहरी शांत होतात त्यामुळे तिथं पटकन ध्यान लागतं किंवा एकाग्रता होते. दुसरं म्हणजे पाण्याचा प्रवाह, जिओलॉजी आणि वॉटर एनर्जी. तर भूगर्भीय म्हणजे जिओलॉजिकली खडकांची रचना आणि पाण्याचे प्रवाह याच्यामुळं तयार झालेल्या शिवलिंगामध्ये जसं बघा वॉटर एफर्मेशन आपण देतो त्या पाण्याची ऊर्जा की रेडिओ ऍक्टिव्हिटी आपण असं म्हणू शकतो, तर ती तयार होते. आता भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर आणि केदारनाथ ही सर्व ठिकाणे जलस्रोतांशी जोडलेली आहेत आणि पाण्यातली खनिज आणि विशिष्ट खडकांमधून वाहणारा प्रवाह यांच्या संयोगाने तेथील वातावरणात निगेटिव्हिटी नाही, निगेटिव्ह आयन्स जर तुम्हाला आपण ह्याच्यात शिकलोय बघा कॅथोड एनोड किंवा पॉझिटिव्ह आयन आणि ऋण आणि धन आयन शिकलोय आपण सायन्स मध्ये 6वी-7वीत. तर ते निगेटिव्ह आयन तयार होतात जे की आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. त्यानंतर नैसर्गिक रेडिएशन. मग काही भूगर्भशास्त्रज्ञ अजून एक आहे की IIT रुड़कीने ना या पूर्ण म्हणजे त्यांच्या जिओलॉजी डिपार्टमेंटनं या सगळ्या ज्योतिर्लिंगांचा किंवा जी स्थानं आहेत विशिष्ट ज्याला की आध्यात्मिक किंवा भौगोलिक महत्व आहे त्यांचा अभ्यास करून ना एक डॉक्युमेंटरी पब्लिश केलेली आहे. मी हे जस्ट वाचलं, मला कधी मिळाली नाही डॉक्युमेंटरी, पण त्या IIT रुड़कीच्या विद्यार्थ्यांनी एक प्रबंध साजरा केलाय आणि ते लोक असं कुठल्याही म्हणजे हवेतल्या ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ते पूर्ण अभ्यासपूर्वक आणि म्हणजे पूर्ण त्याच्या गर्भात जाऊन त्याचा पूर्ण शोधबोध लावतो. त्यानुसार भूगर्भशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार ज्योतिर्लिंगाच्या पिंडीमध्ये नैसर्गिकरित्या अत्यंत सूक्ष्म प्रमाणात रेडिओ ऍक्टिव्ह ऊर्जा असते. रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ह म्हणजे माहिती आहे ना, नॅचरल रेडिएशन्स म्हणतात बघा, जसं की एक्सरे काढताना ते रेडिएशन निघतात म्हणून एक्सरे डिपार्टमेंट मध्ये ते गर्भवती स्त्रियांना किंवा लहान मुलांना प्रवेश बंद असतो त्याचा परिणाम होतो. मग अत्यंत सूक्ष्म असतात. मग त्यामुळं म्हणून बघा की स्त्रियांनी पिरियड्स मध्ये मंदिरात जायचं नाही, कारण का त्या ऊर्जांचा किंवा त्या वेव्हचा तुमच्या शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतो त्या काळात, इतर वेळी नाही. म्हणूनच ही रेडिओ ऍक्टिव्ह ऊर्जा नियंत्रित ठेवण्यासाठी पिंडीवर सतत पाण्याचा जलधारा करण्याची परंपरा तयार केली आहे जेणेकरून तेथील तापमान संतुलित राहील. तिसरा पॉइंट म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी आणि प्राईम मेरिडियन जसं आपण सांगितलं उज्जैन हे प्राचीन काळी शून्य रेखांश प्राईम मेरिडियन होता आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या जसं सांगितलं तिथल्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ते प्राईम मेरिडियनचं जिथं छेदतो त्या छेदन बिंदूवर हा महाकालेश्वर बसलेला, त्यामुळं हा वेळेचा स्वामी आहे म्हणून येथील शिवाला महाकाल म्हटलं जातं. नंतर ओंकारेश्वर जे की नर्मदा नदीतील ज्या बेटावर ओंकारेश्वर तो ओमचा आकार आहे सांगितलं तिथं या ओमचा बघा ओमची फ्रिक्वेन्सी किती आहे हे मॅडमने आपल्याला ओंकाराच्या वर्गात सांगितलं 332 हर्ट्झ या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीशी जुळतो, त्यामुळं जो की मानवी मज्जासंस्थेला शांत करतो. हे त्या ओंकारेश्वराचं महत्व आहे. चौथं म्हणजे सागरी भूगोल आणि ओशनोग्राफी म्हणजे समुद्री शास्त्र. तर सोमनाथचा बांधस्तंभ ज्याच्याबद्दल मी सांगितलं की तिथून ते अंटार्क्टिका दक्षिण ध्रुवापर्यंत
कुठलाही भूभाग नाही यामध्ये. तुम्ही जीपीएस वर बघू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्राचीन काळी कुठलंही सॅटेलाइट किंवा कुठलीही आधुनिक तंत्रज्ञान नसताना सुद्धा अचूक म्हणजे समुद्राच्या अचूक रेषेवर हे मंदिर बांधणं म्हणजे प्राचीन सागरी भूगोल आणि नकाशा कार्टोग्राफी म्हणजे नकाशा निर्मितीच्या प्रगत तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे. तसंच त्याच्यात अकॉस्टिक आणि सेस्मॉलॉजी म्हणजे सगळ्या मंदिरांची रचना अशी आहे की कोणतेही नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, पूर जरी आला तरी त्यांचं त्यापासून रक्षण केलं जातं. तर इथं साऊंड अकॉस्टिक म्हणजे आपण जेव्हा बघा कधीही शंकराच्या मंदिरात जा तिथे गर्भगृहात तुम्ही ओम किंवा ओमचा उच्चार केला जे ध्वनी लहरी होतात किंवा जे ओमचं फ्रिक्वेन्सी तयार होते ती काय होते ती आपल्या मानवातील जे मानवी शरीरातली जी चक्र आहेत म्हणजे एनर्जी सेंटर आहेत त्यांना ऍक्टिव्हेट केलं जातं. म्हणून बघा ओंकार म्हटल्यावर आपल्याला किती शांत वाटतं. त्यानंतर याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जलस्रोत आहे म्हणून सकाळी उठल्यावर आपण वर्टेक्स वॉटर करून पितो तर याचा डायरेक्टली म्हणजे इनडायरेक्टली संबंध आपल्या शरीराशी आहे. सगळ्यात जास्त पाण्याचा भाग आहे म्हणून ही ऊर्जा केंद्र म्हणून हे आपण स्वतः एक ऊर्जा केंद्र आहोत. आणि त्या ऊर्जा केंद्राची ऊर्जा वाढवण्यासाठी काय काय करता येईल यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायचंय सगळं. त्यासाठी महत्वाचं म्हणजे ध्यान. जसं काल मॅडमने सांगितलं खूप ध्यान करायची आवश्यकता आहे तर सगळ्यांनी आपलं ध्यान वाढवलं पाहिजे. तर मी एवढंच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एवढीच वैज्ञानिक आणि म्हणजे आख्यायिका आहे ती 12 ज्योतिर्लिंगाची माहिती काढली होती. तर ज्यांना अजून कोणाला काही याच्याबद्दल माहिती असेल त्यांनी याविषयी बोलू शकता. बोला, कोण काही सांगायचंय का काय चॅटबॉक्स मॅडम मध्ये? मला 2 हा, मिनिटासाठी होस्ट बनवाल? मी एक हो, बनवते इमेज बनवते. शेअर हा, करते. हो. स्मिता मॅडम बोला जरा, त्यांचं होऊ देत, त्यांना काही शेअर करायचंय. हा, केलं हा मॅडम. नमस्ते मॅडम. बरं नाही बोला नाही, नंतर थांबा, बोलते. त्यांचा आधी होऊ देत, एकच त्यांना काही मिनिट. शेअर हो. करायचंय. हा बोलू मी हो हो. फक्त एक हा, इमेज शेअर शेअर करते. झाल्यावर तुम्ही बोला आणि अजून कोणाला काही बोलायचंय बोला. हे बघा. ही इमेज दिसते सगळ्यांना? हो हो, दिसतंय दिसतंय. हा. या इमेज मध्ये ही 12 ज्योतिर्लिंगाची जे डॉट दिलेत लाल कलरचे तर तुम्ही ना ते सगळे डॉट एकमेकांशी असे जोडून बघा. तिथून एक ग्रीड तयार होईल म्हणजे ऊर्जा केंद्र. थांबा एक मिनिट मी जोडून दाखवते. हे डॉट म्हणजे असे हे तर आम्हाला मोबाईलवर नीट येत नाही तर हे सगळे डॉट एकमेकांशी जोडल्यावर एक ऊर्जा म्हणजे असं ग्रीड तयार होईल. ते ग्रीड तयार होईल आणि सेम असंच ग्रीड तयार होतं जेव्हा आपण त्या ऊर्जा म्हणजे त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गेल्यावर. हे बघा हे डॉट डॉट दिसतात ना हे सगळे 12 ज्योतिर्लिंगाचे म्हणून सगळ्यात जास्त ही या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत आपल्या. तर हे म्हणजे हे ऊर्जा ग्रीड आहे. ओके थँक्यू मॅडम. स्मिता मॅडम बोलू शकता तुम्ही आता. थँक्यू. हा नमस्ते मॅडम. रेकॉर्डिंग बंद केला तरी चालेल काही गोष्टी म्हणजे आपण फ्रँकली बोलू शकू असं मला वाटतं. हो, मॅडम बघा एक म्हणजे मिनिट, व्हिडिओ सुरू करा, व्हिडिओ. हा